नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अघोरी या कथेचा भाग दुसरा अंतिम भाग. लेखक आहेत अंकुश सहाणे. भाग पहिला जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आणि इतर कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. लक्ष्मण जेव्हा कोमलला उठवायला जातो तेव्हा अचानक कोमलचे डोळे उघडले जातात. बुबुळ नसतात, त्यात फक्त सफेद डोळे असतात. लक्ष्मण घाबरून बाजूला जाणार तोच कोमल त्याचा गळा पकडते. नेहा हे पाहते आणि नेहाही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते. आणि इतक्यात खिडकीत उभा असलेला अभि ओरडतो, पटकन चला इथून, अघोरी येत आहे. इकडे कोमलने लक्ष्मणचा गळा पकडलेलाच असतो. अचानक तिची पकड सैल होते व कोमल बेशुद्ध होते. पाणी आणि डोळे बंद करते आणि नंतर अघोरी तिथे येतो. कोमल तिच्या जागेवर नाही बघून तो घरात इतरत्र तिचा शोध घेतो, पण कोमल काही सापडत नाही. मग अघोरी बाहेर येऊन कोमलला शोधतो आणि त्याला दिसते की अभि, नेहा, लक्ष्मण आणि हवालदार तुकाराम बोटीत बसून कोमलला घेऊन जात आहे. तोच अघोरी त्या घरात येतो. सर्व पूजेची तयारी झालेली असते. कोयत्याला धार लावून आता कोयत्याची पूजा असते. पण कोमलला आपल्या जागेवर न पाहून अघोरी विचार करतो, हिच्यावर टाकलेली मोहिनी असताना ही कशी कुठे जाऊ शकते. आणि मोहिनीची मर्यादा ही त्या घरापुरतीच अवलंबून असते, कारण एकदा का कोमल घराबाहेर पडली तर सर्व नरबळीच्या क्रियेवर पाणी पडलं असतं. कारण तिच्यावर मोहिनी नष्ट होऊन कोमल शुद्धीत आली असती. आणि होतेही तसेच. अघोरी सैरावैरा तिला शोधत असतो आणि तो खिडकीजवळ येतो आणि बघतो तर 4 जण कोमलला घेऊन बोटीत बसवून घेऊन जात असतात. अघोरी त्यांच्या दिशेने बघून जोरात आक्रोश करतो, यह क्या किया बेवकूफो, मारे जाओगे, सब मारे जाओगे. आणि नंतर हे चौघे बोटीतून उतरून त्यांच्या गाडीत बसतात. कोमलला वाचवण्यात यशस्वी झालो याचा आनंद नेहाला होतो. सगळे पटापट गाडीत बसतात आणि गाडी चालू होते. बरेच पुढे गेले तरी हायवे काही येत नाही हे बघून नेहाला डाऊट येतो. नेहा म्हणते, आपण जंगलात भरकटलो आहे वाटतं. आणि अचानक गाडी बंद पडते आणि कोमल मागच्या शीटवरून जोरात ओरडते, कारण अघोरी तिच्या शेजारी बसलेला असतो आणि तो तिचा गळा आवळत असतो. तेव्हा सगळे तिला अघोरीपासून सोडवतात व गाडीतून उतरून बाहेर पळता अघोरीपासून पळून ते बराच दूरपर्यंत येतात. संध्याकाळ होत आलेली असते. त्यांना मग दूर एक 2 मजली घर दिसते. ते त्या घरापाशी येतात. ते घर रिकामे असते. असं वाटावं बऱ्याच वर्षांपासून तिथे कुणी राहत नसावं. गेटमधून आत प्रवेश करताना अभि नेहावर चिडतो. अभि म्हणतो, मी बोललो होतो चल इथून, पण नाही ऐकलंस माझं. त्यावर नेहा म्हणते, फक्त सकाळपर्यंत वेळ घालवावा लागेल इथे. सगळं ठीक होईल नंतर. आपण सकाळपर्यंत इथेच राहू या घरात. एकदा सूर्योदय झाला की अघोरी आपलं काहीच नाही बिघडवू शकणार, कारण अमावस्या संपून जाईल आणि अघोरीच्या अर्ध्या शक्ती नाहीशा होतील, कारण त्याची पूजा अपूर्ण राहील. ते दरवाजा उघडून आत जातात. आतमध्ये खूप अंधार असतो. त्यांना काहीच सुचत नाही. तेव्हा नेहाला एक युक्ती सुचते. ती मशाल तयार करते आणि तिघांकडे 3 मशाली देते. नंतर ते सर्व घरात लपण्यासाठी जागा शोधत असतात. नेहा अभि एका रूममध्ये, कोमल राघ्या एका रूममध्ये आणि राघ्या व तुकाराम हवालदार एका रूममध्ये लपलेले असतात. इकडे अघोरी रागाने लालबुंद झालेला असतो. तो आपल्या झोळीतून काळा बुक्का काढतो, लाल कुंकू एकत्र करतो आणि काही मंत्र म्हणून एक पिशाच प्रकट करतो. पूर्ण काळे कपडे, लाल डोळे, टक्कल पडलेली, डोक्यावर एकच शिंग आणि मोठे कान, तोंडाला जखम होऊन सर्व तोंडावर रक्त पसरलेले असा भयानक पिशाच प्रकट होतो. अघोरी दरडावून त्याला त्याचे काम समजावून सांगतो आणि तोही आज्ञाधारक मुलाप्रमाणे ते ऐकून घेतो. इकडे 6 जण जोडीने वेगवेगळ्या रूममध्ये असतात. तोच तो पिशाच कोमल समोर प्रकट होतो आणि तिच्यावर झडप घालतो. कोमल ओरडून ती मशाल त्याला मारते. तसेच मागूनही लक्ष्मण त्या पिशाच्यावर मशालीचे वार करतो. इकडे कोमलच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्व त्या दिशेने येतात आणि सर्वजण आपल्या जवळच्या जळत्या मशालीने त्याच्यावर वार करतात. ते पिशाच ओरडत बोंबलत तिथून गायब होते आणि त्या क्षणी ध्यानास्थ अघोरीला एक झटका बसतो
आणि तो डोळे उघडून हातांची मूठ आवळून जोरात ओरडतो, कोही नाही बचेंगा, सब मारे जाएंगे. इकडे सर्वजण कोमलला सोबत घेतात, कारण सर्वांनी त्या पिशाच्याला पाहिलेले असते. आणि अभि परत नेहावर ओरडतो, आपण जायला हवे होते. नेहा म्हणते, राजा, फक्त काही तासांचाच तर अवधी आहे. आपल्याला फक्त सूर्योदयापर्यंत कोमलला त्याच्यापासून वाचवायचं आहे. मग तो आपलं काहीच नाही बिघडवू शकणार. अभि म्हणतो, यार, इथे एक मिनिटाचं पडलं आहे आणि तू काही तास बोलतेस. यावर मात्र नेहा निरुत्तर होते. तोच कोमल बोलते, मला त्या अघोरीच्या ताब्यात देऊन टाका तुम्ही, म्हणजे तो तुम्हाला काही नाही करणार. लक्ष्मण म्हणतो, एवढ्यासाठीच नाही प्रेम केलं तुझ्यावर. जगेन तर तुझ्यासोबत आणि मरेन तेही तुझ्यासोबत. आणि दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात. इकडे नेहावर चिडलेला अभि रागातच त्या रूममधून बाहेर जातो आणि गॅलरीत उभा राहतो. इकडे अघोरीचा अजून संताप होतो. अघोरी रागाच्या भरात अजून एक पिशाचिनी प्रकट करतो. एखाद्या हिंस प्राण्याप्रमाणे गुरगुरत ती प्रकट होते. अंगात पोते घालावे असा भयानक तिचा पेहराव. डोळ्यांना बुबुळ नाही, पूर्ण सफेद डोळे, मोकळे सोडलेले हवेत उडणारे केस, लांब लांब नाक, वाकडे नख आणि एका बाजूला गाल सडलेला, फाटलेले ओठ आणि तोंडातून हातभर बाहेर आलेली जीभ. अशी भयानक पिशाचिनी तिचे काम सोपवून अघोरी निर्धास्त राहतो. आता रात्रीचे 3 वाजलेले असतात. रागावलेला अभि गॅलरीत उभा असतो. इतक्यात तिथे नेहा येते. नेहा अभिसमोर उभी राहते. अभि रागावून तोंड फिरवून घेतो, पण नेहा लाडाने त्याच्या गालावर ओठ फिरवते. नेहा म्हणते, मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतोस. तिचं असं अचानक रोमॅन्टिक वागणं बघून अभि भांबावून जातो. नेहा त्याच्या ओठांच्या जवळ जाऊन बोलते, प्रेम करतोस आणि इतका घाम का येतोय तुला, म्हणत त्याच्या तोंडावरचा घाम आपल्या ओढणीने पुसते आणि त्या दोघांमध्ये चुंबनांचा वर्षा होतो. बराच वेळ चालल्यानंतर त्यांच्या मिठीत असलेली नेहा अचानक त्याचा गळा आवळते. अभिला मात्र त्रास होत असतो. अभि म्हणतो, नेहा, काय करते आहेस, सोड. नेहा, मला त्रास होतोय, प्लीज सोड नेहा. पण नेहा काही त्याला सोडत नाही आणि अभि नेहाला एक हिसका देऊन दूर ढकलतो आणि बघतो तर ती नेहा नसते. ती पिशाचिनी तिच्या खऱ्या रूपात येते. तिला बघून अभि ओरडत घरात पळतो. हे सर्वजण त्याच्या ओरडण्याने त्याच्या जवळ येतात आणि विचारतात काय झालं. तर परत समोर ती पिशाचिनी उभी असते. तिला बघून अभि परत तिथून पळतो आणि एका रूममध्ये लपतो. सर्व त्याच्या मागे जातात. ती पिशाचिनी फक्त अभिलाच दिसत असते, इतर कुणालाही ती दिसत नसते. आणि ती अभिकडे लक्ष्मण जेव्हा कोमलला उठवायला जातो तेव्हा अचानक कोमलचे डोळे उघडले जातात. बुबुळ नसतात, त्यात फक्त सफेद डोळे. लक्ष्मण घाबरून बाजूला जाणार तोच कोमल त्याचा गळा पकडते. नेहा हे पाहते आणि नेहाही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते. आणि इतक्यात खिडकीत उभा असलेला अभि ओरडतो, पटकन चला इथून, परत अघोरी येत आहे, पटकन चला. असे बोलतो आणि तो एका रूममध्ये लपतो. सर्व त्याच्या मागे जातात. ती पिशाचिनी फक्त अभिलाच दिसत असते, इतर कुणालाही ती दिसत नाही. आणि ती अभिकडे जिभल्या चाटत आघाशीपणे हळूहळू गुरगुर करत पाहत असते. अभि समोर शांतपणे हवेत तरंगत ती पिशाचिनी मान वाकडी करून जीभ हातभर बाहेर काढून लाळ गाळत अभिकडे मंद आवाजात गुरगुरत अधाशासारखे पाहत असते. अभिला आता आपले मरण समोर दिसत होते. अभिचा आवाज ऐकून सर्वजण त्याचा शोध घेत असतात आणि ती पिशाचिनी कधी त्याच्या समोर, कधी मागे, तर कधी हवेत तरंगताना त्याला दिसत असते. इकडे सर्वजण अभिचाच शोध घेत असतात, पण तो काही सापडत नाही. बरंच सापडून झाल्यानंतर अभि एका रूममध्ये आढळतो आणि सर्वजण त्याच्याकडे जातात. नेहा पाठीमागून अभिला हात लावते. अभि काहीच बोलत नाही. नेहा 2-3 वेळा अभिला आवाज देते, पण अभि काहीच बोलत नसतो. तो काहीच बोलत नाही. मग नेहा त्याला दोन्ही हाताने हलवते. तेव्हा कुठे अभि भानावर येतो आणि नंतर नेहा त्याला विचारते, काय झालं अभि? अभि म्हणतो, काही नाही, चला इथून लवकर. आणि सर्वजण दुसऱ्या रूममध्ये येतात. तिथे उजेड असतो, अगदी मशालींचा तिथे उजेड असतो आणि अभि सर्व काही त्यांना सांगतो. जे काही त्याच्यासोबत घडतं ते सर्व तो त्यांना सांगतो. नेहा म्हणते, आता सर्वांनी एकत्रच राहा, यातच आपलं भलं आहे. आणि एवढं चालू असतानाच अचानक अभि उलटी करायला सुरुवात करतो. सर्व बघत असतात. अभि रक्ताच्या उलट्या करत असतो.
कुणालाच कळत नाही की अभिला काय होत आहे. मग नंतर आपोआप अभिचं पोट फुटून त्यातून एक हात बाहेर पडतो आणि अभि जमिनीवर कोसळून मरण पावतो. अभिचं मरण नेहा स्वतःच्या डोळ्याने बघते. सर्वजण आता खूप घाबरलेले असतात. नेहाने कधी त्याला सांगितलेलं नसतं, पण मनापासून तिला अभि आवडत असतो. अभिचं मरण बघून नेहा पुरती कोलमडलेली असते. कोमल म्हणते, सगळं माझ्यामुळेच झालं. नेहा म्हणते, बस आता, मी त्या अघोरीला सोडणार नाही. आणि लक्ष्मण म्हणतो, नेहा मॅडम, आपण बाहेर जाऊ इथून. नेहा म्हणते, जंगलात फिरून परत त्याच्या तावडीत सापडणारच आहोत. जे काही व्हायचं असेल ते होणारच आहे. आपण इथेच त्याला सामोरे जाऊ. तिथे बसलेले असताना नेहाला असे वाटते, समोरच्या रूममध्ये कोणीतरी आहे. ती मशाल घेऊन तिकडे जाते आणि आरशात तिला ती पिशाचिनी दिसते. मागे बघते तर कुणीच नाही. पुन्हा आरशात बघते तर ती पिशाचिनी. आणि अचानक ती नेहाच्या समोर येते आणि तिचा गळा पकडते. नेहा ही चिडून त्या जळत्या मशालीने तिला मारते. नेहाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लक्ष्मण, कोमल व तुकाराम हवालदार तिथे येतात. त्या पिशाचिनीने नेहाचा पकडलेला गळा बघून तुकाराम हवालदार आपल्या रायफलमधून ठो ठो करत गोळी झाडतो. ती गोळी थेट तिच्या डोळ्यात घुसते आणि तिचा डोळा अक्षरशः फुटून बाहेर येतो आणि त्यातून काळपट रक्त तिच्या डोळ्यातून ओघळत खाली येते. त्यावर ती पिशाचिनी खूपच भयानक दिसते. हवेत उडणारे केस, एक डोळा फुटलेला आणि नेहाचा गळा पकडून ती हिडीसपणे हसत नेहाला सोडून उडत उडत हवालदाराच्या दिशेने येते. तो अजून 2-3 गोळ्या तिच्यावर झाडतो, पण त्याने तिला फारसा काही फरक पडत नाही आणि ती त्याच्या अंगावर झेप घेऊन आपले तीक्ष्ण नखे त्याच्या छातीत घुसवते. त्याच्या नरडीचा घोट घेऊन सर्व रक्त पिते आणि एका क्षणात आपल्या तीक्ष्ण नख्यांनी त्याच्या शरीराच्या चिंध्या करून फाडून फेकून देते. आता तिच्यावर बजावलेलं काम तिला करायचं असतं. ती कोमलच्या दिशेने येते. कोमलला घेऊन तिथून उडूनच जाणार असते की नेहा आपल्या हातातील मशालीने मागून तिच्यावर वार करते. तो वार पिशाची तिच्या डोक्यावर घेते आणि तिचे केस पेट घेऊ लागतात. केसांना आग लागल्याने ती आपलं डोकं दोन्ही हातांनी जोरात पकडून विचित्रपणे ओरडत किंचाळत इकडे तिकडे पळू लागते व भिंतीला धडकून ती खाली पडते आणि क्षणात तिची राख होऊन ती तिथून गायब होते. इकडे अघोरीला समजते की आपण पाठवलेलं पिशाच्य मेलं आहे आणि संतापलेला अघोरी म्हणतो, अब मेरी बली का समय हो गया है, अब मैं खुद आ रहा हूँ. आणि अघोरी काही मंत्र म्हणत आपल्या आसनावर झोपून घेतो. त्याचे फक्त शरीर तिथे झोपलेलं असतं. आत्मा मात्र बाहेर जातो. इकडे नेहा बोलते, बस, खूप झालं आता. आपल्याला जे बघायचं होतं ते बघतील. आपल्याला लवकरात लवकर ही जागा सोडावी लागणार. लक्ष्मण म्हणतो, कुठे जाणार? बाहेर अजून त्याच्या तावडीत फसू. नेहा म्हणते, इथे थांबून पण काय झालं? बाहेर असून त्या अघोरीने इथे आधीचा जीव घेतला. तुकाराम काका पण गेले. आपण काय करू शकलो? काही नाही. निदान बाहेर जीव तर वाचवू शकू. चला लवकर. लक्ष्मण म्हणाला, चल कोमल. म्हणून शेजारी बघतो तर कोमल गायब असते. पुन्हा मशाल घेऊन नेहा व लक्ष्मण कोमलला शोधतात. कोमल बाहेर गॅलरीत उभी असते. दोघेही तिकडे जातात आणि लक्ष्मण म्हणतो, इकडे काय करतेस कोमल तू? चल, आपण ही जागा सोडणार आहोत. असे म्हणून तो तिचा हात पकडतो, पण ती त्याला खेचते. ती त्याच्याकडे बघते तर कोमलचे केस हवेत उडू लागतात. डोळे सफेद होतात, बुबुळं गायब होतात आणि कोमल लक्ष्मणचा गळा पकडते. नेहा सोडवण्याचा प्रयत्न करते, पण कोमल तिला एका फटक्यात दूर करते. नेहा एका भिंतीवर डोकं आपटून आदळते आणि बेशुद्ध होते. कोमलच्या शरीराचा ताबा आता दुसरं तिसरं कुणी नाही तर त्या अघोरीने घेतलेला असतो. इकडे लक्ष्मण कोमलच्या अंगात आलेल्या त्या शक्तीपासून जीव वाचवून पळतो आणि भिंतीला टेकून तापा टाकत असतो. तोच कोमल त्याच्या समोर येते आणि घोगऱ्या आवाजात तिच्यातला अघोरी म्हणतो, माझ्या कार्यात विघ्न आणून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. आणि एका फटक्यात लक्ष्मणला गार करतो आणि त्याच्यावर पाय देऊन जमिनीत गडतो. या रात्रीची वाट मी गेली 25 वर्षापासून बघतो आहे. मला अमर होण्यापासून कुणीच नाही रोखू शकणार. हा हा हा. आणि तिथून निघून जातो आणि कोमलला पुढ्यात घेऊन पुन्हा त्याचे मंत्रोच्चार सुरू होतात. आणि इकडे नेहा शुद्धीवर येते. रस्त्यात ती लक्ष्मणच्या प्रेताला अडखळून पडते आणि समोर बघते तर अघोरी कोमलला बळी द्यायचा प्रयत्न करत असतो. नेहा म्हणते, प्लीज नको मारूस तिला. काय बिघडवलं आहे आम्ही तुझं? अघोरी म्हणतो, मूर्ख मुली, आजच्या रात्रीची वाट मी 25 वर्षापासून बघतो आहे आणि तू माझा बळी हिसकावून घेत होतीस.
आता तू स्वतः माझी तपश्चर्या पुरी होताना बघशील. आणि हातात कोयता घेऊन एका क्षणात कोमलचं शिर धडा वेगळं होतं आणि रक्ताच्या पिचकाऱ्या नेहाच्या तोंडावर उडतात आणि अघोरी आनंदाने उभा राहतो. तपश्चर्या पूर्ण झाली म्हणून 2 हात पसरवून आभाळाकडे बघत एक असुरी हास्य प्रकट करतो आणि तोच नेहा उठून तोच कायता अघोरीच्या पोटात खुपसते, पुन्हा काढते, पुन्हा खुपसते आणि अशा पद्धतीने अघोरीही मरतो. त्याचे शरीर जमिनीवर निपचित पडते. नेहा सुटकेचा निश्वास टाकते. नेहा गुडघे टेकवून खाली बसते. जरा वेळ भयान शांतता होते. मंद हवा सुटते आणि लगेच मागून कुणीतरी नेहाच्या खांद्यावर हात टोकतो. नेहा मागे वळून बघते तर तिला काही कळायच्या आत तिच्या पोटात कोयता खुपसला जातो. नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडून उघड्या डोळ्यांनी अघोरीकडे पाहत असते आणि अघोरी बोलतो, अमर आहे मी, अमर, परमसिद्धी प्राप्त आहे, मला कुणीच मारू शकत नाही. आणि नेहाचेही शरीर कोमलच्या बाजूला निपचित पडलेले असते. समाप्त. धन्यवाद. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आणि कथेला लाईक करा आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.